विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखा ज्या पद्धतीनं आणि ज्या वेगानं विकसित होत आहेत आणि त्यांचा सविस्तर आणि खोलवर अभ्यास होत आहे, ह्या सविस्तर खोलवर अभ्यासातून भारतीय विचार परंपरेने मांडलेले सिद्धांत आज आम्हाला सिद्ध होताना दिसतात. क्वांटम फिजिक्स, क्वांटम मेकॅनिक्स, क्वांटम कॉम्प्युटिंग ह्या शाखा ज्या पद्धतीनं संपूर्ण विश्वाचा अभ्यास करत आहेत आणि जे जे निष्कर्ष त्यामध्ये येत आहेत ते चक्रावून टाकणारे आहेत आधुनिक युगाला. लाखो वर्षापूर्वी आमच्या ऋषीमुनींनी जे संशोधक होते त्यांनी जे सिद्धांत मांडलेले होते, सिद्ध केलेले होते, अनुसरलेले होते, तेच सिद्धांत आज आम्हाला अत्याधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून सिद्ध होताना दिसत आहेत. लक्षात येते का काही?